आता बातमी एका निलंबनाची। नांदेडमधल्या प्रशांत थोरात या तहसीलदारांचं निलंबन झालं। कारणही तितकंच आश्चर्यकारक आहे। निरोप समारंभाच्या कार्यक्रमात गाणं म्हटल्यानं ही कारवाई करण्यात आली। त्यामुळे एकीकडे सातत्यानं वादग्रस्त विधानं करणारे लोकप्रतिनिधी उजळ माथ्यानं फिरतायत, मात्र प्रशासकीय अधिकारी कायमच सॉफ्ट टार्गेट ठरतात का असा सवाल विचारला जातोय। पाहूया। गाण्याच्या या सुरावटीच तहसीलदारांची प्रशासकीय कारकीर्द बेसूर करण्यासाठी कारणीभूत ठरल्यात। नांदेडमधील उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरातांना खुर्चीवर बसून गाणं म्हटल्यानं निलंबित करण्यात आलंय। 8 ऑगस्टला थोरातांच्या बदलीनिमित्त ठेवण्यात आलेल्या निरोप कार्यक्रमाला त्यांनी गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि महसूल विभागानं तहसीलदारांचं निलंबन केलं। प्रशांत थोरात उमरी तहसील कार्यालयात तहसीलदार पदावर कार्यरत होते। 8 ऑगस्टला थोरातांची लातूरच्या रेणापूर भागात बदली झाली। निरोपाच्या कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महसूल मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले। शासनाची प्रतिमा मलिन झाल्यानं शिस्तभंगाची कारवाई करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल आला। विभागीय आयुक्तांकडून तहसीलदारांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले। निलंबन काळात थोरातांना धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात थांबण्याची सूचना देण्यात आली आहे। या निलंबन काळात खाजगी नोकरी, व्यवसाय असं काहीही करू नये असे आदेशही देण्यात आले आहेत। कोर्टच्या जागेवर बसलेला आहे, कोर्टाच्या सीटवर बसून त्या ठिकाणी तुम्ही जागा आहेत ना सेंड ऑफ करायला, तुम्हाला एखादा लॉन घेता आला असता, एखादा तुमचं त्या ठिकाणी मंगल कार्यालय घेता आलं असतं, पण तुम्ही ज्या ठिकाणी जज एक कॉन्स्टिट्युडिशियल कोर्ट म्हणून निर्णय करता आणि त्या ठिकाणी तुम्ही जनतेचं त्या ठिकाणी दंडाधिकारी म्हणून काम करता, त्या खुर्चीवर बसून तुम्ही अशा प्रकारचं कर्तृत्व करूच शकत नाही जे कर्तृत्व तहसीलदारांनी केलंय। मात्र सरकार दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप विरोधक करतायत। भर रस्त्यात आंदोलकाला लाथ मारणारे पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णींना वेगळा न्याय का असा सवाल आता विचारला जातोय। अशा याच्यामध्ये एक अशा पद्धतीची कारवाई करणे अतिशय चुकीचं आहे। कारण कोणी गाणंही म्हणू नये, त्यांनी काय अश्लील चाळे केले का? गाणं म्हटलं आणि हे नेहमी रेग्युलर आहे। अशा निरोप समारंभ होणं, कारवाई करायचीच असेल तर त्या पोलीस अधिकाऱ्यावर करा ज्यांनी लाथ मारलेली आहे, ते चुकीचं काम केलेलं आहे। थोरातांवरची कारवाई मात्र चुकीची आहे। जनतेच्या सेवकांनी भर रस्त्यात केलेल्या चुकीच्या वागणुकीचं समर्थन करत नसल्याचं सरकारतर्फे सांगण्यात येत आहे। कारवाई अटळ असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र मुहूर्त कधी सापडणार हा प्रश्न अनुत्तरित आहे। तहसीलदारावर एकीकडे कारवाई होत असताना काल स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमात शेतकऱ्यांनी काही घोषणा केल्यामुळे त्याच्या कमरेवर लाट मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर मात्र अजून कारवाई झाली नाही। अशा पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। मी ती घटना तपासतो आणि कारवाई करायला लावतो, पण तहसीलदारला काल आम्ही निलंबित केलं आहे। त्याचवेळी फडणवीसांनी गृह खातं आपल्या पंखाखाली घेतल्याचं सांगत विरोधक सरकारला डिवचत आहेत। जोपर्यंत फडणवीसजी गृहमंत्री आहेत तोपर्यंत पोलिसावर कारवाई होणारच नाही, कारण पोलीस निर्दोष आहेत, त्याच्यामध्ये हे वारंवार सिद्ध झालेलं आहे। त्या कशाला बिचारा लात मारू देत, जीव घेऊ देत, पण अजिबात कारवाई करायची नाही हा निर्धारच गृह खात्याने केला आहे, त्यामुळे कारवाई होण्याचा प्रश्न नाही। गाणं गायल्यानं सरकार आणि प्रशासनाची प्रतिमा मलिन झाल्याचं कारण दिलं जात आहे। शासकीय व्यासपीठावर वर्तणुकीची मर्यादा पाळणं अपेक्षितच आहे, याबाबत कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही। मात्र जनतेचे सेवक म्हणवणारे लोकप्रतिनिधी अनेकदा पातळी सोडून जीभ सैल सोडतात। अनेकदा एकमेकांचे वाभाडे काढताना जनतेच्या भावनांचा खुलेआम बाजार मांडतात। नेत्यांकडून कधीकधी त्यांच्या भाषणात अंगविक्षेप करताना सार्वजनिक सभ्यताही पायदळी तुडवली जाते, तेव्हा मात्र केवळ समज देऊन प्रकरण आटोपतं घेण्यात येतं। तर दुसरीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाईचा बडगा उचलला जातो। त्यामुळे सरकारनं प्रशासकीय सेवक आणि जनतेच्या सेवकांमध्ये कारवाई करताना कोणताही दुजाभाव करू नये हीच अपेक्षा। मुंबईहून अभिषेक मुठासह अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड।